2026 ची पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी फक्त विकासाच्या मुद्द्यावरती लढतीये. कारण या निवडणुकीला सामोरे जाणारे अनेक उमेदवार याच्या त्याच्यावरती टीका करणं असेल, हेवेदावे असतील किंवा कोण काय बोललं याच्यावरती बोलत असेल. परंतु आम्हाला ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावरती लढायची आहे. त्यामुळे आम्ही जनतेला सांगतो की आम्हाला चांगले डीपी रोड करायचे आहेत, म्हणून तुम्ही कमळाच्या समोरचं बटन दाबा. ज्या पद्धतीनं आमदार योगेश टिळेकर आमदार असताना आम्ही तो वनवेचा विषय असेल, अंडरपासचा विषय असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केला आणि ट्रॅफिकचा 90% प्रश्न सुटला. अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये उड्डाणपूल व्हावेत अशासाठी आम्ही काम करणार आहोत. म्हणून साठी आम्हाला आपलं मत हवं आहे. त्यानंतर या भागामध्ये आमच्या काळेपडळ सारखा परिसर आहे, ज्या भागामध्ये रात्री 2-2, 3-3 वाजता महिलांना पाण्यासाठी उठावं लागतंय. 15-15, 20-20 वर्ष काही गल्ल्यांमध्ये ड्रेनेज लाईन बदललेली नाही, ज्यामुळं त्या गल्ल्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये ते पाणी मिश्रित होतं. त्या लाईन बदलण्यासाठी आम्हाला आपलं मत हवं आहे. त्याचप्रमाणे आजही आमच्या महम्मदवाडी गावामध्ये खालच्या आळीला जी लाईन आहे त्या लाईनमधनं ड्रेनेज मिश्रित पाणी आमच्या नागरिकांना येतंय. त्याच्यामुळं अशी कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपलं मत मागतोय. मग पाण्याचा विषय असेल, ज्याच्यासाठी आम्ही एक योजना आपल्या समोर मांडली की खडकवासल्यावरनं आंबेगाव, कात्रज, येवलेवाडी, पिसोळी, उंडरी, वाडाचीवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी अशा गावांच्या माथ्यावरनं फुरसुंगीपर्यंत एक टनलचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात होतंय. आणि त्या ठिकाणी जवळ 10 ते 12 बंधारे आहेत. मग 1961 साली हडपसर मधनं जो कॅनॉल गेला, तो कॅनॉल त्यावेळी इकडनं जाणार होता, तो 65 वर्ष जाऊ शकला नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याच्यामध्ये